दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी जैतवन बुद्धविहार शांतीनगर आंदरवाडी हिंगोली येथे 24वी भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली। या धम्म परिषदेत हिंगोली साहेब यांच्या हस्ते भिक्खूंना भोजनदान करण्यात आले, तर यश सिद्धी माजी सैनिक जिल्हा हिंगोलीच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पाण्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथैरो मुळावा, धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत उपगुप्त महाथैरो पूर्णा, पूज्य भिक्खू प्राध्यापक डॉक्टर खेमधम्मो महाथैरो मुळावा, पूज्य भिक्खू प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महाथैरो संभाजीनगर, पूज्य भदंत इंदिवस महाथैरो कुशीनगर, पत्रकार प्रकाश इंगोले, पत्रकार नंदकुमार कांबळे व बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। आपल्या या धम्म परिषदेला प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत। यानंतर हिंगोली आणि या परिसरामध्ये एक वयोवृद्ध भिक्खू म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत असणारे धम्मदीप महाथैरो या धम्म मंचावर उपस्थित आहेत। शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। आपल्या या परिषदेच्या वतीने बंतेजींना मी अशी विनंती करतो की बंतेजी या दुःखात पडलेल्या लोकांना सद्धम्माचा उपदेश देऊन त्यांच्या उत्पन्न झाले होते आणि दीपंकर बुद्धांच्या त्यांच्याच हयातीमध्ये एका पुन्हा महाबोधिसत्वाने अशा प्रकारचा संकल्प केला होता की मलाही तुमच्यासारखंच सम्यक संबुद्ध बनायचं आहे, आणि ते महान अशा प्रकारचे बोधिसत्व म्हणजे बोधिसत्व सुमेध होते। दुर्मिळ मनुष्य जीवनामध्ये आपण स्वतःला धन्य समजलं पाहिजे की आम्हाला हा मानव जन्म मिळाला। जसं अनेक भिक्षूंनी त्यांच्या प्रवचनामध्ये हे मुद्दे सांगितले असतील की अतिशय दुर्मिळ अशा 5 गोष्टी आहेत जे बुद्धांचं उत्पन्न होणं या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अतिशय दुर्मिळ अशी असणारी गोष्ट आहे। तुम्ही नुसत्या लक्षात ठेवल्या आणि जरा अशी आपल्यामध्ये लज्जा आणि जरा अशी भीती नावाचे 2 जरी गुण तुम्ही जर थोडंसं वेळाला तासाला किमान दिवसाला जरी तुम्ही चिंतन मनन करू लागले की बघा हळूहळू आपले मोठे कर्म होणारे चुकीचे ते हळूहळू कमी होतात आणि छोटे कर्म होतात, आणि एक वेळ अशी येते की आपल्याकडून छोट्यातलं छोटं सुद्धा दुष्कर्म होत नाही। मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला धम्म चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावं लागणार आहे। धम्म तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ऐकावं लागणार आहे। धम्म ऐकल्याच्या नंतर समजून घेतल्याच्या नंतर चांगल्या ज्येष्ठ मोठ्या विद्वान अभ्यासू भंतेजी सोबत तुम्हाला चर्चा करून त्याच्यामधले अजून गंभीर छोट्या गोष्टी समजून घेऊन ते तुम्हाला कृतीमध्ये आणि आचरणामध्ये आणावं लागते।